तर संत मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडी सोहळा आज बीड शहरामध्ये मुक्कामी आहे। सर्व संतांची भगिनी आणि चांगदेवाची गुरु असलेल्या मुक्ताईच्या पालखीची गेल्या 300 वर्षांची अखंड परंपरा आहे। पालखी सोहळ्यात हजारो महिला भाविक सहभागी झाले होते। बीड शहरामध्ये आगमन होताच मुक्ताईच्या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। संत मुक्ताई आणि बीडकरांचं एक अनोखं नातं आहे। अत्यंत प्रेमानं सर्व बीडकर वारकऱ्यांचा पाहुणचार करत असतात। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या अभंगाची प्रचिती आज बीडमध्ये आलेली आहे। मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी वैशिष्ट्य देखील यावेळेस सांगितलेली होती। आदिशक्ती मुक्ताबाईंचे आजोबा गोविंदपंत कुलकर्णी यांची इथं समाधी आहे बिंदुसरीच्या तीरावर, आणि त्याचा स्नेह म्हणून दरवर्षी पालखी सोहळ्याचं हृदयगत स्वागत गावकरी करतच असतात। पण विशेष करून एक आजोबाची आणि नातीची भेट हा एक अलौकिक क्षण त्यानिमित्ताने आपण तो अनुभवतो। तो सुद्धा एक आनंद या बीडमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांना प्राप्त होत असतो।